नमस्कार मित्रांनो, मी संतोष पाड्या ब्लॉगवरती पुन्हा एकदा मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या दिवसाचं आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या दिवशी. मित्रांनो, पुन्हा आज गोकुळ अष्टमीचा दिवस आहे आणि आज उपवासाचा दिवस, जन्माष्टमीचा दिवस आहे मित्रांनो. आणि या जन्माष्टमीच्या दिवसानिमित्त खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. दहीहंडी उत्सव हा सगळ्यांना माहितीच आहे. हंडीचा सण हा हिंदुत्वाचा एक प्रतीक आहे आणि श्रीकृष्णाचा एक तो खेळ आहे जे श्रीकृष्णाने त्यावेळी बालपणी हा खेळलेला खेळ आणि त्यानिमित्ताने आज सगळेजण अगदी त्याचा उपवास धरून उद्या दहीहंडी सण हा उत्सव साजरा करतो. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे दहीहंडी दोन्ही दिवसाच्या. तर मित्रांनो, आत्ताच जातोय आपण एका ठिकाणी, अंजल्यात अशा ठिकाणी जे सप्ताह बसतो त्या सप्त्याचं अगदी आपण दर्शन घेऊया. आणि आज तिथे शेवटचा दिवस आहे कार्यक्रमाचा, तो दिंडीचा. तर नक्कीच जाऊया आणि पाहूया त्या दिंडीच्या कार्यक्रमाचा. तर म्हणजे आता आपण अंजरल्यात आलेलो आहे आणि अंजरल्यातील येथील कार्यक्रम जो आहे या उपवासाच्या दिवशी या दिंडीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमानिमित्त आपण आज बघणार आहोत तो सोहळा, आनंद उत्सव. अगदी ठीक अंजरले आपला काय म्हणतात त्याला इथे बिरवाडीतला इथला कार्यक्रम आहे. तर जाऊया आपण पुढे मंदिरात. इथे श्री हनुमंताचं मंदिर आहे बिरवाडीत आल्याच्या नंतर आणि मंडळी जमा झालेली आहे. तर बघूया कार्यक्रमाची आपण जी काय त्यांची तयारी आहे, जय्यत तयारी ती पाहूया. तर म्हणजे आता आपण आलोय भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आणि माझे सहकारी मित्र आहेत आपल्या अंजरल्यातले, म्हणून इथले बुवा पण आहेत, भजन गातात. आपले कुठलं मंदिर आहे? कालभैरव देवस्थान आहे आणि देवीचं रक्षण करतं म्हणून कालभैरव असतो, जो प्रत्येक सतीरूपामध्ये ज्याचे 52 भाग झाले त्या 52 भागापैकी हा कालभैरव म्हणून त्या देवीच्या ठिकाणी रक्षण करता म्हणून एक शंकराचं प्रतीक आहे, स्वरूप आहे. आणि त्या शंकराचं स्वरूप म्हणून त्या निमित्ताने आज या उपवासाच्या निमित्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे, त्यानिमित्त हा जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाची ही तयारी संपूर्ण चाललेली आहे. परंतु कार्यक्रम बघूया आपण काय घडतंय ते सगळं आपल्याला माहिती. मंदिर आहे, ह्या मंदिरामध्ये अगदी सगळेजण आलेले आहेत. गुरव आहेत, हे पण गुरव आहेत, बुवा सगळे अध्यक्ष बुवा आहेत. या अध्यक्षांना माझा अगदी खूप खूप म्हणजे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज आम्हाला इथे बोलवलेलं आहे खास करून, त्यामुळे त्यांनाही रामराम. आणि हा मंदिर कालभैरवचा आहे. इकडे सगळी मंडळी जमलेली आहे दिसते आपल्याला संपूर्ण. इकडे वरती आजूबाजूला बाहेर मंडळी सुद्धा आहे. आज आपण आत्ता आधी जाऊया मंदिरामध्ये आणि हे अध्यक्ष नमस्कार या इथल्या समितीचे अध्यक्ष आहेत या कार्यक्रमाचे सुद्धा. आणि या कार्यक्रमाची तयारी चालू होती, परंतु एक घटना घडली दुःखद, त्यामुळे थोडासा कार्यक्रम जो रंग आहे तो रंग अंतकरणातून निघून गेलाय, परंतु छोटासा का होईना कार्यक्रम होणार. तर म्हणजे आता आलोय भैरवनाथाच्या मंदिरामध्ये, आपल्या बिरवाडीचं मंदिर आहे आणि त्याचं आपण दर्शन घेऊया. मग कार्यक्रमाची तयारी करूया. कार्यक्रमाची सुद्धा तयारी भजन वगैरे असणार आहे, एक दिंडी स्वरूप असणार आहे. देवीचं रक्षण करता कालभैरव आणि हा कालभैरवाचा हा कार्यक्रम असतो. आज आपण त्याचं दर्शन घेतलेलं आहे. थोड्या वेळानंतर कार्यक्रम अगदी बाकी आहे. कालभैरवाचं मंदिर तसं जुन्या पद्धतीचंच आहे आणि रचना सुद्धा लाकडी रचना केलेली आहे आणि लाकडी रचना करून हे कौलारू पद्धतीचं घर आहे. जुन्या खिडक्या आहेत आणि हे खांब सुद्धा आहे बघा, जे खांब दिसतात हे पण जुन्या पद्धतीचे. संपूर्ण गाभारा हा जुन्या पद्धतीने रचलेला आहे, पाहायला मिळतं. भजनाला सुरुवात होईल येते.
भजन मंडळाचं. कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, परंतु कार्यक्रम हा एकूण 7 वाड्यांचा असतो या बैलनाथाच्या मंदिरात आणि भजनाचा कार्यक्रम चालू आहे. माझ्या सोबत आहेत बघा अकलेच्या पाटील, पोलीस पाटील कलापकर आहेत भजनाचं, हे आपल्या सदस्य आहेत बैठकीत बसलेले आमच्याकडे. तर अशा प्रकारे या मान्यवरांची सुद्धा उपस्थित झाले, यांना सुद्धा कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा, सगळ्यांना पहिल्यांदा सुद्धा शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, खूप चांगला कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे साजरा होत असतो या आपल्याच्या ठिकाणी. आपण पाहतोय काय कार्यक्रम चालू आहे ते भजनाचा आणि या दिंडीचा. मित्रांनो, हा हरिनाम सप्ताह असतो आणि हा हरिनाम सप्ताह अगदी पहिल्या दिवशीपासून 7 दिवसापर्यंत चालू असतो आणि शेवटचा दिवस हा अगदी भजन गायन करून अगदी या भगवंताचं भजन गायन करून नामस्मरण करून हा हरिनाम सप्ताह संपवला जातो आणि घंटेचा नाद चालू असतो. घंटेच्या नादामध्ये अगदी हा हरिनाम सप्ताह अगदी उत्तमरित्या अगदी साजरा केला जातो या अंजरल्या भागात आणि कालभैरव मंदिरात. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात हा कार्यक्रम जवळजवळ संपत येणार आहे. हरिनाम सप्ताहाने सगळी मंडळी अशी बसलेली आहे आपल्यासोबत अगदी बघा, आणि त्यामुळे आतमध्ये सुद्धा गजर चालू आहे या हरिनाम सप्ताहाचा. आणि आता ही सगळी भजन मंडळी अगदी मंदिराच्या भोवताली फिरून या कार्यक्रमाचा समारोप करणार आहे आणि नाश्ता वगैरे असणार आणि मग कार्यक्रम हा संपला जाणार आहे. मित्रांनो, हे कालभैरवाचं दिसतं आपल्याला स्वरूप या चित्रामध्ये आणि श्री कालभैरव अष्टक म्हणून हे स्थापन केलेलं आहे. श्री गणेशाला नमन वंदन करून या कालभैरवाचा अगदी हा मंत्र आपल्याला पाहायला मिळतं. हे पठण केल्याने असं म्हटलं जातं की ते या कालभैरव हा आपल्याला पावन होतं आणि आपली संपूर्ण दुःख, क्लेश, चिंता, इडापिडा ही संपूर्ण दूर होते.
कालभैरव अंदरले देवस्थान म्हणून इथला कार्यक्रम जवळजवळ हरिनाम सप्ताहाचा हा संपूर्ण आज पूर्ण झालेला आहे. सगळी मंडळी अगदी कार्यक्रमामध्ये काही दुःखद घटनेमुळे जरा जल्लोष तो कमी झालेला आहे आणि खूप आनंद उत्सव हा अगदी 7 दिवसाचा त्यांनी साजरा केलेला आहे आणि श्री कालदेव भैरवाच्या चरणी नतमस्तक होऊन हा शेवटचा कार्यक्रमाचा समारोप केलेला आहे. तर त्यांना या कार्यक्रमाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि दहीहंडीच्या सुद्धा शुभेच्छा आणि येणाऱ्या गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा सुखाचा आणि आनंदाचे दिवस जाओ हीच या कालभैरव चरणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि इथेच हा माझा व्हिडिओ संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.